नमस्कार मित्रांनो, मी आता पुणे जिल्ह्यातील पवना डॅम इथे आहे। लोणावळ्यापासून जवळ असलेला हा पवना डॅम आपण बघू शकतो। 1972 साली हा डॅम बांधलेला आहे। या डॅममधून आजूबाजूच्या खेड्यावाड्यांना पाणी पुरवठा, त्याचबरोबर 40 गावांना वीज पुरवठा सुद्धा इथून केला जातोय। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, खूप छान असा डोंगर, खूप छान अशा दऱ्या कपाऱ्या इथं आहेत। त्याचबरोबर खूप असं साठलेलं पाणी आपल्याला इथं पाहायला मिळतंय। मित्रांनो, तुम्ही या बाजूला जर बघाल तर या डोंगराच्या वरती आपण बघू शकतो की हेलिपॅड सुद्धा उतरण्याची सोय म्हणजे केलेली आहे। हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड सुद्धा बनवलेला आहे। मी आता ज्या ठिकाणावरती उभा आहे हे पवना डॅमच्या संरक्षण भिंतीवरती उभा आहे। तुम्ही बघू शकता की खूप छान असं पावसाचं पाणी इथं साठवण्यात आलेलं आहे। या पाण्याला सुद्धा निळशार असा कलर आलेला आहे। थोडीशी सावली पडल्यानंतर ब्लॅकेज सुद्धा हे पाणी आपल्याला पाहायला मिळतं। इथे येणारे पक्षी, इथे येणारा त्यांचा छोटासा किरकिर आवाज खूप छान मनाला आनंद देणारा आहे। खूप छान अशी हवा इथं सुटलेली आहे। मित्रांनो, ह्या पॉवर हाऊसमधून प्रत्येक तासाला फार मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाते। आता आपण बघू शकता की माझ्या समोर जे काळं तुम्हाला ब्लॅक असं दिसतंय, हा आहे याचा दरवाजा। या दरवाजाच्या खाली मोठा पॉवर लाईटसाठी लागणाऱ्या लाईटचा मोठा वेन आहे। या मोठ्या सोर्समधून मोठ्या प्रमाणात पाणी या पाईपमधून आतमध्ये जातं आणि तिथून आतमध्ये गेल्यानंतर तिकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला तिथं वीज निर्मिती करणारी यंत्रणा दिसतात। तुम्ही बघू शकता की हे दरवाजे आहे, खाली बघू शकता तुम्ही, हे तुम्हाला डीपमध्ये पाणी दिसते। हा जो आता मी तुम्हाला हात लावून दाखवतोय हा दरवाजा आहे। हा खूप मोठा दरवाजा आहे। ज्या वेळेला पाणी बंद करायचं असेल किंवा मेंटेनन्स करायचं असेल त्यावेळेला ही वरती आपण बघू शकतो ही क्रेन लावलेली आहे। या क्रेनच्या साह्यानं हा दरवाजा हळूहळू खाली घेतला जातो आणि पाण्याचा फ्लो थांबवला जातो। हा खूप छान असा पाण्याचा फ्लो आपल्याला इथे या दरवाजाने आढळता येतो। मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप छान असं निसर्गरम्य वातावरण माझ्या आजूबाजूला आहे। पवना डॅमच्या संरक्षण भिंतीवरून हे आता शूटिंग आपण खास आपल्यासाठी करत आहे। खूप छान पर्यटक मित्रांनो या ठिकाणी येतात। अमिताभ बच्चन, जॉकी श्रॉफ यासारख्या मोठमोठ्या हिरो आणि हिरोईनचे इथे बंगलेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। पवना डॅमच्या आजूबाजूला हा खूप छान असा निसर्गरम्य वातावरणामध्ये नटलेला हा डोंगर आपण पाहू शकतो। इथे तुम्ही बघू शकता की माझ्या खाली ज्या आपण भिंतीच्या दुसऱ्या बाजूला पाहू शकतो की इथं खऱ्या अर्थानं हा जो मी आता दाखवतो आपल्याला व्हिडिओ शूटिंगमध्ये, तर हा खऱ्या अर्थानं पॉवर हाऊस आहे। इथून पॉवर हाऊस सप्लाय केली जाते पॉवर सेक्शनमध्ये। तुम्ही बघू शकता की पॉवर सेक्शनचा हब आहे। त्यानंतर तुम्हाला समोर रेड आणि ब्लॅक पत्रा दिसतोय, इथं सगळी इलेक्ट्रिसिटी सप्लाय घेतली जाते। सब सप्लाय सेंटर आहे आणि इथून 40 गावांना हा विद्युत पुरवठा आपल्याला केला जातो। तुम्ही बघू शकता मित्रांनो, पवना डॅमच्या आजूबाजूला बसलेले हे डोंगर, दरी, कपारी आपल्याला खूप असा आनंद देताना दिसतात। खरंच फॅमिलीबरोबर एकदा का होईना आपण इथे पिकनिकला यायला हरकत नाही। खूप छान असा हा स्पॉट आहे मित्रांनो। ही पवना डॅमची संरक्षण भिंत आहे। या भिंतीतून पाणी सगळं आतमध्ये रोखण्याचं काम केलेलं आहे। आणि मित्रांनो, आपण बघू शकतोय की इथं सुद्धा एक सबस्टेशन त्यांचं आहे। इथं सुद्धा छोटासा एक पाण्याचा फ्लो जाण्यासाठी दरवाजा ठेवलेला आहे। इथं तुम्ही पाणीसुद्धा मेजरमेंट घेण्यासाठी, हाईट मापण्यासाठी इथं सुद्धा त्यांनी हे लावलेलं आहे। ह्याला पवना डॅमचा छोटासा पॉवर हाऊस, छोटा वेन्स, छोटा डोअर बोलतात याला। तुम्ही बघू शकता की इथं सगळी ही माहिती सुद्धा लिहिली आहे। सर्व्हिस गेट पवना धरण पवना नगर, इथे मेजरमेंट सगळे लिहिलेले आहेत। ह्या मोठमोठ्या मशिनरी आहेत। इथून हा जाळी उघडल्यानंतर ह्या जाळीच्या आतमध्ये एक छोटासा दरवाजा स्टेप दिसतात। इथून सुद्धा तुम्ही खाली जाऊन वर्किंग करू शकता। आणि तुम्ही बघू शकता की हा सुद्धा एक छोटासा दरवाजा आहे। हा दरवाजा सुद्धा या क्रेनच्या साह्याने खाली सोडल्यानंतर इथून सुद्धा येणारं पाणी आपल्याला छान पद्धतीनं थांबवता येतं। खूप छान अशी ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासाठी नक्कीच पाहायला मिळेल। बऱ्याच वेळेला आपल्याला डॅमच्या आतमध्ये जाताना सिक्युरिटी रिझन्समुळे सोडलं जात नाही, तर आपण बघू शकतो की खूप छान असा हा पवना डॅम आपल्याला मित्रांनो इथं पाहायला मिळतोय। खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो, आणि आपण या निसर्गरम्य वातावरणामध्ये रमू शकतो। हे खूप छान असं वातावरण आपल्याला ह्या बाजूला दिसत आहे मित्रांनो। आपण बघू शकता हे पाणी आपल्यासाठी खूप जीवनदायी देणारं आहे। त्याचबरोबर त्या पाण्यामुळे आपल्याला एक छानशी अशी वीज निर्मिती मिळते। त्याचबरोबर हे पाणी बॅक वॉटर म्हणून सुद्धा इतर पाठीमागच्या गावांना सुद्धा पाण्याचा सप्लाय होतो। पुण्याला सुद्धा ह्या पाण्याचा सप्लाय होतो। इथल्या आजूबाजूच्या जवळपास हजारो खेडेगावांना हे पाणी पिण्यासाठी सुद्धा देण्यात येतं। त्याचबरोबर 1972 साली हा तयार करण्यात आलेला पवना डॅम आज अखंडपणे वीज पुरवठा आजूबाजूच्या गावांना करीत आहे। मित्रांनो, आपण हा चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांना इन्फॉर्मेशन म्हणून शेअर करा। खऱ्या अर्थानं पवना डॅमचा परिसर पाहण्यासारखा आहे आणि तुम्ही एक भटकंती म्हणून नक्कीच इथं व्हिजिट द्यायला पाहिजे। धन्यवाद।